आम्हाला मान्य आहे. कुठे सोडलं मी हिंदुत्व? एक कुठेतरी बातमी छापून आणली त्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी 92-93 साली जे काही घडलं त्याच्याबद्दल माफी मागितली. कधी माफी मागितली? कोणाकडे माफी मागितली? काय वाटेल ते बोलायचं. पण माफी मागितली हे जर का खरं असेल तर माफी कोणी मागितली होती? माफी उद्धव ठाकरे नव्हती मागितली, माफी अटल बिहारी वाजपेयींनी मागितली होती. आणि जे बाबरी पाडली, इट वॉज अ टेरिबल मिस्टेक, हे उद्धव ठाकरे नव्हते बोलले. उद्धव ठाकरे बोलला नव्हता, लालकृष्ण अडवाणी बोलले होते. मग जा अमित शहा, जा अडवाणी जे आहेत अजून, अटलजींना तर तुम्ही केव्हाच गुंडाळून टाकले, अडवाणींना सुद्धा तुम्ही बाजूला करून टाकले. पण माफी मी नव्हती मागितली. नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक उद्धव ठाकरेंना नव्हे तर तुमच्या आत्ताच्या नरेंद्रभाई मोदींनी खाल्ला होता. अगदी लहानपणी माझ्या आजूबाजूला मुस्लिम कुटुंब राहायची. ईदच्या दिवशी त्यांच्या घरनं मला जेवण यायचं आणि त्यांच्या ताजियाखालनं मी जायचो. हे उद्धव ठाकरे नव्हता म्हणाला, हे नरेंद्र मोदी बोलले होते. किती काढू? माझ्या फोनमध्ये 100च्या वरती फोटो आहेत. सगळे जण टोप्या घालून बसलेत. मोहन भागवत मशिदीमध्ये गेले होते, उद्धव ठाकरे गेलेले नाहीत. आणि दगाबाजीचा तुम्ही जो काही उल्लेख केलात, हिंदुत्व तुम्ही आम्हाला शिकवताय. उद्या 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन. आपल्या देशाचा तिरंगा आहे, त्या तिरंग्यामध्ये सुद्धा हिरवा आहे. जो तिरंगा तुम्ही अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतर सुद्धा तुमच्या कार्यालयावरती लावत नव्हतात. आणि तुम्ही जर का आम्हाला हिंदुत्व शिकवत असाल तर आमचा झेंडा हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे, ज्याला डाग लावण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. आम्ही तर देशप्रेमी मुसलमानांना आमचे मानतोच म्हणून तर ते आमच्या सोबत आलेत. पण देशप्रेमी मुसलमानांनी तुमच्या विरोधात आमचं हिंदुत्व मान्य करून आम्हाला मतदान केलं म्हणून तुमच्या पोटात एवढा जर का पोटशूळ असेल आणि तुम्हाला जर का इस्लामचा आणि सर्व देशप्रेमी मुसलमानांचा सुद्धा द्वेष असेल तर अमित शहाना मी जाहीर आव्हान देतोय, तुम्ही तुमच्या भाजपच्या झेंड्यामधला हिरवा काढून दाखवा. दाखवा, तो काढा, पहिला हिरवा काढा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवा. आम्हाला हिंदुत्व शिकवायचं. अरे पहिली पोट निवडणूक जी काय पार्लेची लढली होती 1987 साली, ही पहिली पोट निवडणूक जी मी मानतो की सर्व देशातल्या निवडणुकीच्या इतिहासात हिंदुत्वावरती लढलेले नव्हे तर हिंदुत्वावरती जिंकलेली निवडणूक होती. आणि तेव्हा शिवसेना प्रमुखांनी दाखवून दिलं की हिंदू सुद्धा मतदान करून निवडणूक जिंकून देऊ शकतात. मग काढा इतिहास. शिवसेनेसोबत कोण होतं आणि शिवसेनेच्या विरोधात कोण होतं? किती साली? 1987 साली. त्यावेळेला शिवसेना आणि काँग्रेस, शिवसेनेचे डॉक्टर रमेश प्रभू आणि काँग्रेसकडनं प्रभाकर कुंटे, हिंदुत्वाचा प्रचार तुफान झाला. हे आता तुम्ही दाखवलं ना, दादा कोंडके वगैरे, तेव्हा तर फार जोमात होते. गुजरातमध्ये शंभू महाराज येत होते. आणि त्याही वेळेच्या भाषणामध्ये शिवसेना प्रमुखांची स्पष्ट भाषणं आहेत. आम्हाला देशप्रेमी मुसलमानांचं वावडं नाही. जे देशद्रोही आहेत, पाक धार्जिणे आहेत, त्यांचा आमचा तो कोणी असेल, तो हिंदू जरी असला आणि पाक धार्जिण असला जसा कुरुलकर सारखा, तरी तो आमचा नाही. एवढं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. पण तेव्हा जर का इतिहास तुम्ही काढला, अमित शहाना मुद्दामून सांगतोय की तेव्हा फक्त दुहेरी लढत नव्हती झाली. शिवसेनेचे रमेश प्रभू विजयी झाले, प्रभाकर कुंटे पडले, पण शिवसेनेच्या हिंदुत्वाला अपशकुन करायला भाजप आणि जनता पक्षाच्या प्राणलाल वोरांना सपोर्ट दिला होता. का तेव्हा तुम्ही हिंदू म्हणून आमच्या सोबत आला नाहीत? कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व? आणि मग ती निवडणूक जिंकल्यानंतर तुमचे प्रमोद महाजन वगैरे सगळे आले. मातोश्रीचे उंबरठे जिजवायला लागलात तुम्ही, कारण तुम्हाला शिवसेनेचा